गेले काही दिवस सातत्याने पुन्हा एकदा गाजत असलेल्या दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणामध्ये आता एक नवीन अँगल समोर येतोय। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। दिशा सॅलियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन देऊन थकली होती। दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मित्रांनाही सांगितलं होतं आणि या गोष्टींमुळे तणावातनं दिशाने आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये हे सर्व नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अर्थातच आता या प्रकरणामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जी माहिती पोलिसांनी नोंदवलेली आहे त्यातून आणखीन एक नवीन अँगल या प्रकरणाला मिळतोय। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। निलेश, या प्रकरणामध्ये रोज नवनवीन पद्धतीची माहिती समोर येते। आता सुरुवातीच्या काळामध्ये हा जो तपशील नोंदवला गेलेला आहे या केसच्या बाबतीत, त्याबद्दल आणखीन काय सांगता येईल आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता कसं वळण लागतंय? पूर्वी काही दिवसांपूर्वीच दिशा सॅलियनच्या वडिलांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि नवीन खुलासे किंवा नवीन एक थेरी त्या ठिकाणी मांडण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आदित्य ठाकरे हे टीकेच्या केंद्रस्थानी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आता मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये जो काही क्लोजर रिपोर्ट मालवणी पोलिसांच्या वतीनं दाखल करण्यात आला होता त्यातील माहिती एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे आणि त्यामध्ये दिशा सॅलियननं आत्महत्या का केली असे काही त्यातले महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये नमूद करण्यात आलेत। यातला पहिला मुद्दा असा आहे की दिशा सॅलियन हिच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यामुळेच ती प्रचंड प्रमाणामध्ये त्रासात होती। त्यांना वारंवार तिला पैसे द्यावे लागत होते, आर्थिक अडचण तिला मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळेच कुठेतरी दिशा सॅलियननं आत्महत्या केली अशा पद्धतीची बाब आता या रिपोर्टमधून समोर आलेली आहे। त्यामुळं सध्या जरी दिशा सॅलियन प्रकरणामध्ये न्यायालयात याचिका असली आणि सध्या वेगवेगळे खुलासे दिवसेंदिवस होत असले तरी या घटनेमुळं आता या आत्महत्येच्या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे। पूर्वी नक्कीच निलेश, त्यामुळे आता या संदर्भामध्ये आणखीन कशा पद्धतीने पुढची पावलं उचलली जात आहेत आणि यामध्ये आणखीन काय खुलासे होतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर अशा पद्धतीने आता पुन्हा एक नवीन माहिती उजेडामध्ये येते आणि ही माहिती आहे ती क्लोजर रिपोर्टमध्ये मालवणी पोलिसांनी नोंदवलेली आहे। आर्थिक चणचण आणि वडिलांच्या अफेअरमुळे दिशा सॅलियन ही त्रस्त होती। वडिलांचं अफेअर चालू असल्यामुळे त्यांना पैसे देऊन देऊन ती थकलेली होती आणि त्यामुळे निर्वाणीचं पाऊल तिने उचललं, टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्याच केल्याचं आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीचा एक नवीन अँगल त्यामुळे आता प्रकाशात येतोय। गेले काही दिवस पुन्हा एकदा दिशा सॅलियनचं प्रकरण हे वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेलं आहे, किंबहुना ते पुन्हा एकदा लोकांसमोर आलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावरती राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होताना आपण पाहतोय। सध्या दिशाचे वडील सतीश सॅलियन यांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। निलेशजी, आत्ताच असं कळतंय की मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टप्रमाणे दिशाने वडिलांच्या अफेअरमुळे कंटाळून आणि आर्थिक चणचणीमुळे टोकाचा पाऊल उचलला, आत्महत्या केली, काय म्हणाले याबद्दल? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे जे इन्क्वायरी रिपोर्ट आहे ना, हा जो क्लोजर रिपोर्ट आहे जुनावाला त्यांचा, हा क्लोजर रिपोर्ट ना न्यायालयात त्यांनी सादर केला आहे ना दिशाच्या वडिलांना दिला आहे। जे मॅन्डेटरी आहे, प्रोव्हिजन ऑफ दॅट 174 CRPCचे जे कारवाई आहेत आणि त्याच्यावर बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन्स पण आहेत। तर अजूनपर्यंत ती कॉपीच दिली नाही एक, परंतु एका विशिष्ट व्यक्तीला कॉपी देऊन एक न्यूज चालवायची, तर ते त्याला निलेश ओझा यांच्याशी आपला बहुतेक संपर्क तुटलेला आहे, परंतु त्यांनी असं म्हटलं की या संदर्भातली जी रिपोर्टची कॉपी होती क्लोजर रिपोर्टची, ती कुठेतरी दिशाच्या वडिलांना म्हणजे तिच्या कुटुंबियांना देणं गरजेचं असतं, मॅन्डेटरी असतं, परंतु तेच या प्रकरणामध्ये करण्यात आलेलं नाही असं निलेश ओझा यांनी आपल्याला आत्ता संवाद साधत असताना म्हटलेलं आहे। त्यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नवं वळण या निमित्ताने मिळालेलं आहे। क्लोजर रिपोर्टच्या माध्यमातून दोन बाजूने दोन वेगवेगळ्या पद्धतीचे दावे सातत्याने करण्यात येत आहेत। त्यामुळे आता दिशाच्या वडिलांच्या बाजूने या बाबतीमध्ये त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून काय सांगितलं जात आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यांनी आत्ता तरी सांगितल्याप्रमाणे या संदर्भातला क्लोजर रिपोर्ट कुटुंबियांनाच मिळाला नव्हता।
पुन्हा एकदा निलेश ओझा आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडे पुन्हा जाऊया. निलेशजी, तुम्ही सांगत होतात की क्लोजर रिपोर्ट कुटुंबियांना मिळण्याबद्दल आपण आम्हाला सांगत होतात. मॅडम, कुटुंबियाला तर सोडा, न्यायालयाला पण दिला नाही आहे त्यांनी. जे न्यायालयात सबमिट करणं मॅन्डेटरी आहे ते पण नाही केलं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वपूर्ण, ही बातमी केव्हा ते असं पेरत आहेत बराबर, जेव्हा कॉग्निजेबल ऑफेन्सचा गँगरेप आणि मर्डरच्या FIR रजिस्टर करायला अर्ज दिला जातो, शासन त्याची दखल घेते. काल आम्ही त्याचा क्राईम नंबर मागण्याकरिता कमिशनर ऑफिसला गेल्यानंतर आज हा विषय येतो. पण चांगली गोष्ट आहे. आता एक स्पष्ट सांगतो, सुप्रीम कोर्टानं स्पेसिफिक गाईडलाईन दिली आहे. जो त्यांचा क्लोजर रिपोर्ट होता तो 174 CRPC वाली त्यांची केस आहे. तो ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट होता. आणि आमची जी तक्रार आहे ती 154 CRPC प्रमाणे दखलपात्र गुन्ह्याची तक्रार आहे. सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलं, त्या क्लोजर रिपोर्टला काही लिगल व्हॅल्यू नसते. FIR दाखल केल्यानंतर हा कॉग्निजेबल ऑफेन्सचा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण डिटेल व्हायला पाहिजे आणि त्या आधीच्या रिपोर्टचा याला काही बाधा येणार नाही, एक. आणि दुसरी गोष्ट मॅडम, फार इम्पॉर्टंट, या क्लोजर रिपोर्टच्या आधारावरच हे कसे खोटे आहेत त्यांचेच पुरावे घेणार आणि काही आमच्याकडे जे असलेले आहेत व्हिडिओ वगैरे ते घेऊन मी आज प्रेस कॉन्फरन्स करतोय. हे सगळे एक्सपोज होणार आहे. आज प्रेस कॉन्फरन्स करणार आहे. म्हणजे आज तुम्ही असं म्हणताय की प्रत्यक्ष सगळे पुरावेच तुम्ही प्रेसला सादर करणार आहात, जे तुम्ही आय विटनेस किंवा व्हिडिओज वगैरे म्हटलेले आहेत ते? नाही, ते नाही मॅडम, ते नाही. फक्त यांचं जे आजचं जे यांनी क्लोजर रिपोर्ट जे मुद्दे मांडले ना, ते त्यांच्याच पुराव्यावरून कसे खोटे सिद्ध होतात याचं काही व्हिडिओ मॅडम, मी प्रत्येक जे आय विटनेस वगैरे तर आम्ही आता देणारच नाही जोपर्यंत त्यांना पोलीस प्रोटेक्शन मिळत नाही. पण हे जसे जसे असे मुद्दे आणतील त्यांना आम्ही इन्स्टॉलमेंटने अशी एक्सपोज करत राहू. यांनी बिलकुल आणावं, आणखीन भरपूर द्यावं. दे आर वेलकम. बस माझं एवढंच म्हणणं आहे. बर. धन्यवाद निलेशजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.